तुला काय वाटलं तू एकटीच हुशार आहेस या पोलीस डिपार्टमेंट मध्ये? नमिता, तू पहिल्यापासूनच माझ्यावर दात धरून होतीस. तुला झटपट प्रगती करायची होती आणि मी मध्ये येत होतो. आधी या घरात आले होते तेव्हाही खोटं बोलून आले होते. आता दुसरं खोटं नको. काय आहे नमिता, काय चाललंय? लाज घालवली तुम्ही डिपार्टमेंटची. आकाश, आय एम रिअली सॉरी. नाही, या सगळ्यामुळे तुला त्रास झाला. मी तुझ्याकडनं काढून घेतलेली केस आज मी तुला परत करतोय. यू कॅन जॉईन द ड्युटी नाव. आकाश सरांच्या मागून येऊन झटपट पुढे जाण्याच्या नादात मी वाटेल ते करून बसले. सर, मी आता लगेच काम सुरू करणार. तसाही खूप वेळ वाया गेलाय आणि आता ही केस वेगानं पुढे जाणं फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मला एका चांगल्या, हुशार आणि स्मार्ट असिस्टंटची गरज आहे. आणि सर, मला वाटतं नमिता तशी आहे. सर, माणूस चुका करतोच, पण त्याला त्याचा पश्चाताप होत असेल तर त्याला पुन्हा एक संधी दिली पाहिजे. त्या केसच्या दृष्टीने नमिता आपल्याला जास्त मदत करू शकेल, कारण आता ती त्यांच्या ग्रुपमधली झाली. म्हणजे ती त्यांच्यात राहून आपल्यासाठी काम करू शकेल, ज्याचा केसला खूप फायदा होईल. करेक्ट नमिता? सर, तुम्ही का वाचवलत मला? का घेतलेत माझी बाजू? तुझ्यासाठी हीच एक शिक्षा आहे, प्रामाणिकपणे काम करून दाखवण्याची, गमावलेला विश्वास पुन्हा मिळवण्याची. ज्या केसच्या विरोधात तू काम करायला निघाली होतीस ती केस आता तू स्ट्रॉंग करणार आहेस आणि तेच तुझं प्रायश्चित्त असेल. मी किंवा तुम्ही कुठलाही निर्णय घेण्याआधी मला तुम्हाला जे सांगायचंय ते सांगायला मी इथे आले. मी इथे आले होते तेव्हा तुमच्याशी खोटं बोलले. काय खोटं बोललीस? मनू, मनू, तू कधी आलीस? ती सांगायला आली असणार. तिचा निर्णय तिने दिला नाही ना? मी नाही घाबरलो आणि तू घाबरलीस. काय गाय, तुला जे बोलायचंय ते बोल ना. मी कुठे नाही म्हणतोय, पण आधी माझं काम करूया, नंतर तू निवांतपणे बोल. चल चल चल, लवकर चल. मी तिकडे येऊन गेलो ना. तुझा पत्ता आहे ना त्या बॉडीचा. काय चाललंय सांगते, ऐका. तुमच्याशी बोलून झाल्यानंतर मी त्याचा चेहरा तपासला. ती बॉडी मंगेश दादांची नव्हतीच. भलत्याच कुठल्या तरी माणसाला तो माणूस मंगेश समजला होता. न्यूज जर कन्फर्म असेल तरच फोन करायचा, समजलं? या वेळेला खपवून घेतलं, पुढच्या वेळेला खपवून घेतलं जाणार नाही. तुम्ही काय करणार आणि काय नाही ते तुमच्या जवळच ठेवा. आता तुम्हाला खपवलं नाही ना तर नावाची नमिता नार्वेकर नाही. लग्न मी तुझ्याशी करणार आहे ना, मला सगळं माहिती आहे. मग काय प्रॉब्लेम आहे? उद्या जर त्यांना कळलं आणि मग त्यांनी... मनू, मी आहे ना तुझ्या बरोबर. मी सांगेन त्यांना की मला सगळ्या गोष्टीची कल्पना असूनही मी या मुलीशी लग्न करायला तयार आहे. माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू म्हणतोस त्यावर माझा विश्वास नाही असं नाहीये. माझी भीती वेगळी आहे. मंगेश परत आला तर तो कुठल्याही थराला जाऊ शकेल.